चला पहिला बॉल फर्स्ट बॉल बॅकफुटर कॅट एक धाव आणि घाई करा जरा लवकर लवकर खेळायचं वेळ चाललाय आपला वरच्या रेषेत आहे की अख्खं नका झालं ऐका की या पोरांना मागा खेळला विजय आणि तोवर आला हे सगळं बुजून गेलं होतं ते आऊट झाला तिथे येऊन जमलं नाही तर ते दगड लिहायला लागलं असतं पुढे ओढून नाही तसं हे नसते हे रेकॉर्ड लिहायचं किती चौकार मारले किती षटकार किती बॉल खेळला कसा आऊट झाला आपण करायचं ना ते स्विंग अँड मिस भाग्यशाली राहिले की चेंडून बॅटला नाही केला किस in the air for a while and natural side at the natural side of bowler at the right good ball तीन धावा पहिल्या मात्र 5 चेंडू नंतर लास्ट बॉल चेंडू त्या ठिकाणी लागलाय थोडस हलके दाबा आणि विकेट किपर आपण सुद्धा गार्ड घालायचं असतं बघा गार्ड नाही घातलं की असं होतं विकेट किपरनं गार्ड घातलं पाहिजे बॅट्समन गार्ड घातलं पाहिजे क्लोजिंग फिल्डर्स you also we are the guard you also closing fielders that is all important very important जरा जंप करा पंजावर उड्या मारा पंजावर यस पंजावर टाचावर उड्या मारा जरा चेअरमन आणि इतर खेळाडू कृपया काळजीपूर्वक मैदानावर उतरत चला क्योंकि जान है तो जहान है सर सलामत तो पकड़ी 1000 आर्यम फिल्डर कौन दिला है? नहीं तो ये विश्व ये जगत किस काम का जब नहीं रहेंगे हम आर्यम उरका उरका लवकर उरका
किरण साहेबांबरोबर या ठिकाणी त्यांचं श्वानही मैदानात आलंय. चला, बदली खेळाडू म्हणून संतोष यांना बरीच मागणी आहे. सकाळपासून हा 5वा सामना आहे, तर त्यांनी घातलेला हा 4था टी शर्ट आहे. त्यांनी 4 टी शर्ट बदललेले आहेत. आता श्रद्धाचा टी शर्ट. आणि बघा या ठिकाणी 5 पैकी 4 संघ एकट्याचेच आहेत. म्हणजे फायनल मध्ये या 4 पैकी 2 तर येतील का नाही. संतोषचे 4 संघ आहे, त्यापैकी 2 तर फायनलला जाणारच आहेत. सुरू करा, चला सुरू करा. चेंडू 1 का 4 राहिले. किती झालेत. 1 बॉल शिल्लक. हे पाणी दे रे बाया जरा. पाणी विराट कोहली. ए अरे मगाशी
छोटे ताबूक सुप ताबूक झुप नात करते का प्रत्येकाला कॉपी करायची कॉपी करायची नाही खोट बोलायचं नाही आले ते टोटल स्कोर या ठिकाणी आपण बघूया. हो हा मात्र फरक या ठिकाणी जाणवलाय. खेळ थांबल्याचा फायदा गोलंदाजाला झाला. कॅच विकेट आणि जोडी मात्र फुटले. बाद झाले सादिक भाई. सादिक सरांना धक्क्याच्या स्वरूपात धक्का. या ठिकाणी मात्र एक गडी बाद आणि 3 केवळ धावा. जिंकायचे लक्ष्य आहे 70 धावांचं. सामना ताबडतोब सुरू करा, ताबडतोब खेळत राहा. पण जो कोणी संघ वेळ घेतोय त्या संघाला पण या त्या ठिकाणी पॅनल्टी द्यायची आहे, पॅनलाइज करायचं आहे. वेळ घेणाऱ्या संघाला 3 धावाची पॅनल्टी राहील. 3 धावा, 1 गडी बाद. सुनील आले नवीन बॅटर. चला स्पीड लावायचंय, उरकायचं लवकर. थोडासा बॅक ऑफ द हँड हा चेंडू स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दरम्यान 2 धावा पडून पूर्ण. डॉक्टर विजय जीवाची बाजी लावायचा प्रयत्न या ठिकाणी आहे. कारण हा सामना त्यांनी जिंकला तर त्यांची टीम फायनल मध्ये धडक मारू शकते, सरळ सरळ पोहोचू शकणार आहे. आणि जर हा सामना गमावला तर
तर त्या ठिकाणी पुढील काही एक्स्ट्रा सामने खेळावे लागणार, कमी षटकाचे सामने खेळावे लागणार. मग मात्र त्या ठिकाणी रिझल्ट काय येतो, कसा येतो हे बघावं लागणार आणि मग पुढची वाटचाल ठरणार. तर इथं हा सामना जिंकायचा प्रयत्न मोठा होणार आहे 35+ या संघाकडून. इनकट होता, जबरदस्त शॉट, चेंडू मागे खेळाडू धावताय, पाहूया रोखलाय आत तरी. 2 धावा पुन्हा एकदा पळून पूर्ण झालेली आहे. या 2 धावांनी धावसंख्या वाढेल, पोहोचेल आणि 307 पर्यंत. दोन धावा या चेंडूवर, टोटल 9, षटक दुसरं. या आधीच्या सामन्यांमध्ये डॉक्टर विजय जेव्हा जेव्हा खेळलेला आहे तेव्हा तेव्हा संघ जिंकलेला आहे. शॉट आहे, ओ नशिबाला आड. हो, चेंडू दिसला नाही, मला वाटतं 2 पुन्हा मिळत आहेत. सकाळी मध्ये तुम्ही पाहिलं असेल की 2, 2, 2 आणि 2 4 वेळा 2 धावा त्याची बराबरीच केली डॉक्टरनं. आणि मला वाटतं 2, 2, 2, 2, 2 4 वेळा काढणारे डॉक्टरांचे थोरले बंधू होते सकाळी विवेक, डॉक्टर विवेक. ओ ओव्हर द स्टिक, गुड बॉलिंग. 5व्या चेंडूवर 0, 11 धावा त्या ठिकाणी आल्या. आतापर्यंत जिंकायचं लक्ष 70 आहे. शेवटपर्यंत खेळायचा प्रयत्न झाला त्या 70 धावा दूर नसणार आहेत. हा जबरदस्त फ्लिप डिफ्लेक्शन, मिड विकेट रिझन. 1, 2, 3 and 4 also. There will be 4 also. Yes, boundary, पळून धावा 4. हा सुद्धा दुसरी बार. मगाशी मला वाटतं याच सामन्यात पहिल्या डावात झालं होतं ना, बराबरी केली आहे, त्या रेकॉर्डची बराबरी केली आहे. तुम्हीच नाही तर आम्ही पण पळून 4 धावा काढू शकतो. म्हणजे सामना कडक होणार आहे बघा. षटक संपलंय दुसरं. 2 षटकानंतर धावसंख्या थांबू. पहिल्या षटकात 3 झाल्या, आता 8 आणि 4 12 आणि 3 15. वही तो है ना, आज अगर आप कर सकते तो हम क्यों नहीं. आणि मग बघा पळून 4 यांनी पण काढलाय. म्हणजे हा संकेत काय आहे तर हा सामना कडक होणार आहे. कडक मधला कडक सामना हा होणार आहे. आठ षटकाचे सामने आपले मात्र स्पर्धेमधले आहेत. तर बऱ्याचशा प्रेक्षकांना सामने 8 ओव्हरचे आहेत हे माहीत नाहीये. स्पर्धा संपत आली तरी माहीत नाहीये. चला तर चालायचं एवढी तेवढी गोष्ट. कारण माणसाचा मेंदू जो आहे तो मात्र सगळ्याच गोष्टी काही साठवू शकत नाही डोक्यामध्ये आपल्या. काही गोष्टी त्या ठिकाणी ज्या आहेत विस्मरणात जातात, विसरतात. तो काही कम्प्युटर नाही आहे. लॉक किया जाय म्हटलं की अगदी फिट लॉक. दरम्यान केटी साहेब पलीकडच्या बाजूला मजा बघतायत आतल्यांची. त्यांचं म्हणणं आहे आपण आरामात पोचलोय. त्यांनी मात्र आपला लाडका डोलू त्याला मात्र घरात पाठवलंय. डोलू आणि स्वीटी दोघांनाही घरात पाठवलेलं आहे. दम दिलाय तिथं. बाहेर येऊ नका रे म्हटले. गेट मधून बाहेर आला तर चेंडून हानीन म्हटले. सामन्याचा आनंद घेत आहेत पलीकडच्या बाजूला. अगदी दिमागदार त्यांची मात्र एंट्री झाली आणि फायनल्स मध्ये
त्यांच्या गोलंदाजीचा फार मोठा वाटा आहे या फायनलच्या प्रवासात. सर आले वाटतं इकडून. वाईड बॉल येतोय, वाईड घेतला जाईल. अरे पंचांना तुम्ही हात करीत जा प्रत्येक इशारा. तुम्ही फक्त मी म्हटल्यापुरतं हात करताय. कारण पंच आणि स्कोरर हे ऑफिशियल कनेक्शन आहे. कॉमेंटेटर हे एंटरटेनमेंटचा भाग आहे. तर ऑफिशियल तुम्ही कनेक्ट केलं झाले पाहिजे. ड्राईव्ह केला चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. विष्णू खटके यांचं क्षेत्र थो मारला, अंगलट आला. बरोबर आहे. भगवान साहेबांचं म्हणणं बरोबर आहे. कव्हर द्यायचा असतो तुम्ही. आता थ्रो कुठून येणार आहे, लॉंग ऑफ होऊन येणार आहे. मग तुम्ही बॉलरला कव्हर द्यायला इकडे स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूला आले पाहिजे किंवा त्यांच्या पुढे आले पाहिजे. नाही, पूर्वीचा खेळ असाच होता. तो तुझा एरिया आहे, मी काही तिकडे येणार नाही, तू तुझे तू बघ. स्क्वेअर लेग क्षेत्रात शॉट सुंदर कडक प्रहार. आणि आता मात्र हा साजरा होतोय लिजन्स प्रीमियर लीग चौकार. किरण तंडेनी स्क्वेअर लेगच्या खेळाडूचा एक्स्ट्रा ताप वाचवलेला आहे तिकडे. अलीकडचे बघा नवीन खेळाडू 4-4 तिघ येत असतात कव्हरला. बॉलरच्या पाठीमाग एक हुकला की दुसरा, दुसरा हुकला की तिसरा. चेंडू मागे जाऊ देत नाही. इकडं म्हणताय कोणी पळावं. आधीच काल खेळल्यामुळं आज 9ला उठलोय. वन बाउन्स, बाउंड्री पार बीट केलंय. चेंडू मात्र बाउंड्री पार नीट गेलाय. 4 धावा. खडखडीत प्रहार आणि हा निषेध. लेजन्स प्रीमियर लीग चौकार. आमचे आपले माननीय विलास गुळेक साहेब आलेले आहेत, आमचे बक्षीस दाते आहेत, त्यांचं स्वागत इथे. आणि आलेल्या त्यांनी मात्र चौकशी केलेली आहे डीजे कसा वाजन आहे. स्वीप केला, पुन्हा चेंडू गेला, डिक्लेअर क्षेत्रात गेला. हो, आता का होईना गेला. कारण त्या एरियात चेंडू गेला की वारं तिकडे चेंडूला दाबत नेतोय. मला वाटतं दगडाच्या बाजूला आजोबा बसलेत का तिकडे सामना पाहत. आजोबा चेंडू येईल बरं का, एखादा लक्ष ठेवा चेंडूवर. हा, या वयात कसं आहे, चेंडू लागला तर लय अवघड काम आहे. असं वय आहे की या ठिकाणी कुठलीच गोष्ट सोसत नाही. अजून 2 धावा. काका लक्ष ठेवा आजोबा. हा, परत 2 आहेत. धावसंख्या वाढते. 31. 3 षटकाच्या खेळानंतर हे षटक चोपून काढलं आणि दिलीप मोहितेंचं 2 चौकार, 3 डबल, 1 सिंगल, 1 वाईड बॉल. धावाच धावा. बारके डॉक्टर चेंडूला हात लावू नका. इकडे डॉक्टर ज्युनियर डॉक्टर विजय अर्थात विराज. अ 31 झाला करायचा. तर या ठिकाणी अजून पुढे 39. 70ला विन आहे साहेब. 69 झाला ना. 70ला विन आहे. 70चं टार्गेट आहे. चला आपण इकडे पुढे खेळ चालू ठेवा. एकोणचाळीस करायचा. 30 चेंडूत करायचा. 39-30 चेंडू फार अवघड नसणार आहे. अद्याप पहिली जोडी तुटलेली आहे, फुटलेली आहे. पाटिल हवेत. कैच नहीं. ये मैच हो सकता है क्योंकि पकड़ो कैच भाई जीतो मैच, छोड़ो कैच भाई छोड़ो मैच. कॅचेस विन द मॅचेस. भारतीय टीम पहिल्यांदा 1983ला विश्वविजेता बनली होती. त्यात सर विवियन रिचर्डसन यांचा मिड विकेटला कपिल देवनं पळत जाऊन उलटा पळत जाऊन कॅच पकडला होता. तो कॅच नाही मॅच होता.
आता मात्र या ठिकाणी रमेश खरात अडवलाय, चेंडू रोखलाय. हा वाकायचं जड जाते, जरा अवघड जाते, पण तरीही चांगल्या पद्धतीनं चेंडू अडवलाय, रोखलाय. 33 झाला का? 34 झालाय. जिंकायचं लक्ष अजूनही 36 धावांनी दूर. 36 आणि 34 70. दरम्यान असद मात्र मोबाईल मध्ये गुंतलेला आहे सध्या. तो रील्स बघतोय. अलीकडची लहान मुलं बघा मोबाईल मध्ये गुंतलेले असतात. केवढे मोठं संकट असू द्या, मोबाईल दिसला की हसलेच म्हणून समजा. ओव्हरपिच चेंडू अगदी लंगोनला मारलाय. हा दुसऱ्या धावेचाही प्रयत्न सफल. क्या बात आहे, दोघे फिट आहेत खेळाडू. मात्र या ठिकाणी अशा पद्धतीनं तुमचं फिटनेस असावं लागतं. बघा डॉक्टर विजय, काय जबरदस्त फिटनेस आहे. कुठेही इकडे तिकडे नक्कीच नाही. चांगला चेंडू इथे. आणि पाटलांची तीच गोष्ट, पाटील वेल फिट, अगदी डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत फिट. आणि मग क्रिकेटमध्ये तुम्हाला फिटनेस लागतं. विराट कोहली फिटनेसचं एक जबरदस्त उदाहरण. हा शॉट धावा मिळणार आहे, मिळाल्या. संभाजी आहेत का फिल्डर? संभा. धावा मात्र 2 घरांनी वाढलेली धावसंख्या 38 टोटल. जिंकायचं लक्ष 32 घरांनी दूर. 24 चेंडू 32. षटकाची मात्र समाप्ती या ठिकाणी चौथ्या झाली आहे. मला वाटतं मिस्टर सचिन मोहिते आलेले आणि त्यांनी सापाची दुरटी पाहिलेली आहे. पाणी पोच करायचंय त्यांना. मैदानात निघाले, अगदी दान निघाले. धोनीचे फॅन आहेत, मग पळायला काही कमीच नाही. डॉक्टरला भीती दाखवतो काय तू? बघू कर बरं अजून एकदा कर की. 24 चेंडू 32 धावा समीकरण आहे. आणि मैदानात पाण्यासाठी खेळ थांबलेला आहे. श्रद्धा 11 अडचणीत है. जब तक डॉक्टर विजय है, जब तक मैदान में डॉक्टर मिस्टर सुनील पाटिल है, तब तक ये मुकाबला 30+ का ही है, 35+ का ही है असं कुणी मानत असेल. हलकेच ऑन ड्राईव्ह केलाय, सिंगल मिळेल. पुढील चेंडू असेल, शॉट आहे मिड विकेट क्षेत्र. आणि दिलीप मोहिते म्हटले मला कुणी तर कव्हर द्या. 2 धावा पूर्ण केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट, स्टेडी बट स्लोली, वेन द राईस म्हटलं जातं. कामगिरी मात्र तेव्हाच चकाचक होते. हा पहा गॅप जाणून बुजून शॉट खेळून काढलाय. हा बॅट न कमी डोक्याने जास्त खेळाय फटका. $45 झालाय. 25 पाहिजे का 35 पाहिजे? 25 पाहिजे असेल. 25-25 हायफाय परफॉर्मन्स, हायफाय. ओ डाऊन झाले काय, फुकटात धाव आहे. एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा डिलिव्हरी, फुकटात धाव. तेच ते 999. आमचे बीके साहेब सध्या जरा थोडस काय झालंय, फ्रेश होत आहेत आज सध्या. 4चं टायमिंग झालंय, चहा कॉफीची गरज आहे. कितीवर आहे डॉक्टर विजय? बघा हा चेंडू हो डिक्लेअर क्षेत्रात गेलाय. जाणून बजून शॉट, 2 धावा पुन्हा.
या 2 धावांनी 47 झाला, 48 झाला. जिंकायची या ठिकाणी जी कंडिशन आहे ती किती धावांनी दूर आहे तर 22. 48 आणि 22 70. तर असद भाईला मात्र 2 अंकी बेरीज आणि वजाबाकीची गणित काही येत नाहीत. इयत्ता 6वीला शिकतोय. दरम्यान आमचे बाळूसर आलेत, स्वागत करूया. मैदानात मगाशी पण एक बाळूसर होते. बावीस धावाची गरज अजून. डॉक्टर विजयसाठी हा चेंडू बॅक ऑफ द हँड, थोडासा सुंदर फिल्डिंग, 1 हँड फिल्डिंग. टाळ्या होत्या जरा, कडक टाळ्या झाल्या पाहिजे. बघा या ठिकाणी काय जबरदस्त. विष्णू आलदार चेंडू अडवलाय भल्या भल्याना. अहो ज्यांना निसर्गाने सर्वांसारखे 2 हात दिले त्यांना जमत नाही, यांना मात्र आपण 1 हाताने अपंग बघतो तरी अप्रतिम कामगिरी. बघा 2 हाताचे आमचे पण सुद्धा कामगिरी सुरेख करताय. त्यांचे दोन्ही हात आकाशा खांद्याच्या रेषेत समांतर, धाव अवांतर. पन्नास धावा धावपलकावरती लागले गेलेले. 20 धावाची अजून गरज आहे. सुनील नाना पाटील स्ट्राईकवर. काय जबरदस्त हा शॉट आहे आणि वेल वॉच शॉट आहे. न बघता कुठला शॉट खेळलेला नाही यांनी. वॉचफुल आहे, प्रत्येकाने चेंडू निहाळलाय, बघितलाय आणि मग खेळलेला आहे. अठरा धावाची अजून गरज. षटक संपलं का राहुल माळी? इतक्यातच ज्यांनी खाल्लेली केळी, तसा तर चिवडा पण सोबत होता. मला म्हटले थोडीशी केळीचा आनंद घेऊन आलो आणि इकडे आले तर उसवूस करत आले. म्हटलं केळी तिखट पण होत्या काय? नाही म्हटले चिवडाही आणलेला होता. अच्छा ठीक आहे म्हटलं, गोडा सोबत थोडं तिखट. तर मैदानात आहे या 2 फलंदाजाचा वाट. तो अगदी काट 18 केवळ का 17? 18 धावांची गरज आहे. 18 चेंडू 18. सामना बराबरीत. डॉक्टर विजय आणि डॉक्टरांनी सकाळपासूनच भारीतली इंजेक्शन आणलेली आहेत. एक इंजेक्शन दिलं की ओकेच, सही ट्रीटमेंट. सलाईन पण भारीतलीच आणली, चांगल्या कंपनीची आणली आहे. हाताला लागून गेला. देवतारी त्याला खून मारी. सध्या तरी डॉक्टरच भारी, विराजचे पप्पाच भारी. दोघांनाही एक जीवनदान, दोघांनाही लाईफलाईन. आणि ही लाईफलाईनच श्रद्धा इलेव्हनला आपल्या लिजंड प्रीमियर लीग मधून बाहेर काढते की काय असं वाटतंय. काय जबरदस्त. बघा डोक्याचा वापर. इनिंग्स कशी खेळून काढायची असते, कशी डेव्हलप करायची असते ती अशी. सुनील पाटील ज्यांच्याकडे सुद्धा मोठी क्षमता आहे असे खेळाडू स्ट्राईकवर. हो 1 काय 2 मिळतील सुद्धा असं वाटू लागलंय. नाही 1च आहे. आता परत फुटबॉल. मगाशी सुद्धा आपण षटक संपलं 22. अच्छा 22 इशारा. धावसंख्येत बदल होतोय. तो मात्र 56 57 किती 56. कारण आता ते तुमच्या हँड रायटिंग मधलं आहे, तुम्हालाच ओळख येत आहे. थेंबे थेंबे तळेसाचे सिंगल डबल भी उतने ही इम्पॉर्टंट होते हैं. 2 घेतलेले 2 धावसंख्या होईल आणि ती 58 होईल. डॉक्टर काय झालंय? बारके डॉक्टर विराज या ठिकाणी अजून एक आली आहे. टोटल 59 होतोय. 11ची गरज आहे. षटक मात्र या ठिकाणी चाललंय ते 6वं. 59 धावा 59. 11ची गरज.
संभाजी मलमे यांची मात्र बॅट रुसलेली आहे या स्पर्धेत. बॅट नाराज होती. तशीच तीच गोष्ट नितीन चव्हाण यांची पण बॅट नाराज होती त्यांच्यावर. भले भले फलंदाज फसत गेले इथे. स्क्वेअर लेग एरिया खाली क्षेत्र. पंच दगडू साहेब त्या बाजूला आहेत. 2 धावा म्हटले. चला तर 61 झाला. 62 अच्छा 62 आणि 8 धावाची गरज 12 चेंडूत. डॉक्टर विजय मोहिते यांनी सामना नाबाद जिंकून दिला आपल्या संघाला. तर श्री शैरभ जुनोनी यांच्याकडून मात्र एक ट्रॉफी आणि 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी त्यांना दिलं जाणार आहे. राहुल हनुमाने यांच्याकडून. आणि बघा डॉक्टर विजय यांना 2010ला आपल्या फोन लायब्ररीमध्ये कॉन्टॅक्टमध्ये नंबर सेव्ह केलेला होता डॉक्टर विजय यांचा राहुल हनुमानेने. आणि तेव्हा नामकरण केलं होतं मिस्टर फिनिशर. आणि अगदी तसा खेळ त्यांचा आहे इथं दिसतोय. हो गणेश नरळे आलेत काय आयकॉन. किती चेंडू 44 धावांती नाबाद या ठिकाणी मिस्टर डॉक्टर विजय. चेंडू असतील 21-22 चेंडू 25-26 चेंडू म्हणूया. ये अजीब और गरीब, ये कौन सा शॉट था? मैं ये शॉट का नाम पूछना चाहूंगा डॉक्टर विजय को बाद में. हाँ सर तेरे को पता है कौन सा शॉट था ये? नहीं सुपला पण तो पण नाही आपला. कडक डिक्लेअर 2. टोटल वाढला आर्यम 65 5 कमी. चला मला वाटतं आता या ठिकाणी इतर जे संघ 2-2 सामने जिंकलेले आहेत त्यांना मात्र आता निश्चितच थांबावं लागणार. स्पर्धेचा निरोप घ्यावा लागणार. टाटा बाय बाय म्हणावा लागणार. भेटू पुढच्या स्पर्धेत म्हणावं लागणार. आणि भावात भेटणार. आता जे आहे ते पुढं पुन्हा एकदा भावात भेटणार. काय का असं ना ट्रॉफी मोहितेंच्या घरात जाणार. दिलीप भाऊनं पण कॅच सोडलाय. पन्नास पूर्ण डॉक्टर विजय अभिनंदन. पहिली 50 आपल्या स्पर्धेतली आणि अतिशय महत्वाच्या सामन्यात मिस्टर फिनिशर म्हणून ओळख आहे. टाळ्या वाजायला पाहिजे. टाळ्या डॉक्टर विजयसाठी. राहुल वनमानेच्या नजरेतून आमच्या पण नजरेतून मिस्टर फिनिशर आणि एक चिपकू बॅटर. बघा विराट कोहली असा खेळ करतो आपल्याला माहिती आहे. काय शॉट आहे बघा क्लास आहे. विजय रन आणि विजयच्या बॅटमधून. आणि विजय तुम्ही सरळ इकडे यायचा इंजेक्शन वगैरे घेऊन सगळं तुम्हाला इकडे
डॉक्टर विजय या इकडे. चला डॉक्टर विजय विरुद्ध डॉक्टर विवेक. बडा वर्षे छोटा काय का असना दोन्ही ट्रॉफ्या मोहित्यांच्या घरी. डॉक्टर विजय आपण शेक हँड झालं की लगेच इकडे या. पहिली आणली काय आणि दुसरी आणली काय दोन्हीच्या दोन्ही ट्रॉफ्या मोहित्यांच्या घरी एकाच घरी. चला होऊन जाऊ द्या. आता थोरल्याच्या हातात धाकटी असली काय आणि धाकट्याच्या हातात मोठी ट्रॉफी असली काय.